माझं तर मत आहे की आता फ्लड लेवल वाढवण्याची फ्लड लेवलचा जो निकष होता मागचा तो काही आता कायम राहिला तो मागचा असं वाटत नाही मला. कारण की एवढा पाऊस कधीच झाला नव्हता आणि एवढं पाणी कधी आलं नव्हतं. त्याच्यामुळे फ्लड लेवल जुन्या ज्या आहेत त्याचा आता कुठेतरी फेरविचार करायची गरज आहे. नवीन निकषाप्रमाणे नवीन पावसाच्या पातळीप्रमाणे याचा एक फेर निर्णय घेण्याची गरज आहे जे आम्ही करू. असा तो विषय असं नुसतं चर्चा करून रेकॉर्ड बघावं लागेल किती पाऊस झाला याच्या आगामी काळामध्ये आपण पाहतोय. आता उत्तराखंडमध्ये अशीच परिस्थिती आहे, पंजाबमध्ये तशीच परिस्थिती आहे, उत्तरातली राज्य तशीच परिस्थिती आहे. तर पाण्याची पातळीमध्ये सातत्याने वाढ होत चाललेली आहे. त्यामुळे आपल्याकडे जे झालेलं आहे हा त्याचाच एक ग्लोबल वॉर्मिंगचाच भाग आहे असं माझं मत आहे. एवढं पाणी कसं येतं, पाणी येऊ शकत नाही. त्यामुळे मागचा रेकॉर्ड थोडासा बाजूला सारून नव्याने काही निकष आपल्याला ठरवावं लागतील. त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर शासनाने आणि संबंधित विभागाचे अधिकारी आणि याच्यातले जे सायंटिस्ट कृषी विद्यापीठाचे लोक आहेत, बाकी पिकाच्या बाबतीतला निकष आजचा एकंदरीत हे सगळं फेर आढावा घेऊन निर्णय घ्यायची गरज आहे.